नमस्कार, मी सुषमा खूप खूप स्वागत करते तुमचं आपल्या किचनमध्ये। आज आपण संक्रांतीनिमित्त तिळाच्या वड्या करणार आहोत। तर ही तिळाची चिक्की आहे, त्यामुळे ही अगदी कडक असते आणि खुसखुशीत लागते। ज्यांना तिळाची वडी करता येत नाही किंवा जमत नाही त्यांच्यासाठी अतिशय छान आहे आणि अगदी झटपट बनते आणि अगदी चवीला म्हणाल तर अगदी खुसखुशीत लागते। इथं प्रमाण फार परफेक्ट पाहिजे आपल्याला। इथं मी 1 वाटी तीळ घेतलेला आहे आणि तीळ अगदी कमी गॅसवरती आपण छान भाजून घेणार आहोत। तर आपण वडी थापण्यासाठी सुरुवातीलाच तयारी करून घेणार आहोत। या मॅटवरती मी वडी थापणार आहे, तर त्याला मी तूप लावून घेते किंवा तेल लावून घेऊ शकता। किंवा ही वडी ॲक्च्युली जर तुम्ही ओट्यावरती थापली तर अगदी झटपट निघते आणि व्यवस्थित त्याचे कापही पाडता येतात। पण मी इथं व्हिडिओमध्ये दाखवते यासाठी मी आपला जो चॉपिंग बोर्ड आहे त्यावरती आपण तूप लावून घेणार आहोत। तीळ इथं कमी गॅसवरती छान फुलेपर्यंत मी भाजून घेतलेले आहेत। जेवढे तीळ आहेत तेवढीच आपण साखर घेणार आहोत। मी इथं साखरेच्या वड्या करणार आहे, म्हणजे ती साखरेची चिक्की बनवणार आहे मी। साखरेचं कॅरमेल आपण तयार करणार आहोत त्यासाठी। आता तीळ छान भाजून झाले तर त्याच कढईमध्ये मी तूप टाकून घेतलेले 2 चमचे आणि याच कढईमध्ये मी साखरेचा कॅरमेल बनवणार आहे। जेवढं तुम्ही तूप जास्त टाकाल तेवढी छान खुसखुशीत अशी वडी तयार होते। इथं आपण जेवढे तीळ घेतलेले आहेत तेवढेच प्रमाणात साखर घ्यायची आणि हा साखरेचा कॅरमेल अगदी कमी गॅसवर करायचा। अगदी साखर वितळत नाही, म्हणून लवकर तुम्ही जर करायला गेला तर अगदी खाली करपून जातो आणि एकदा जर साखर काळी झाली तर पूर्ण वडी तुमची खराब होते, काळी होते आणि त्याची चव अगदी कडवट लागते। साधारण 5 मिनिटांनंतर आपली साखर वितळायला लागलेली आहे आणि अशी साखर पूर्ण वितळेपर्यंत साखरेचा एकही कडा आपला राहिला नाही पाहिजे पाकामध्ये। पूर्ण साखर वितळली पाहिजे, पूर्ण साखर मेल्ट झाली पाहिजे त्या तुपामध्ये। आता ही साखर पूर्ण आपली वितळलेली आहे आणि जी कलथ्याला लागलेली असती ती आपण त्या पाकामध्ये बुडवून पूर्ण कलथ्याची साखर वितळून घ्यायची आहे। पाहू शकताय कॅरमेलचा कलर कसा झालेला आहे, अजिबात काळपट होऊन द्यायचा नाही। आता आपला साखरेचा पाक तयार झाला आहे, तर त्यामध्ये आपले ते भाजलेले तीळ आहेत ते आपण यामध्ये टाकून घेणार आहोत आणि अगदी कमी गॅस करायचा आहे आणि आपण हे सगळं मिश्रण मिक्स करून घेणार आहोत। याला हाताचा कुठेही भाग लागला नाही पाहिजे, खूप जोरात चटका बसतो, कारण साखर वितळल्यानंतर साखरेचं टेम्परेचर खूप जास्त असतं। त्यामुळं अगदी कढईला सांडशीनच आपण पकडायचं आणि सगळं कलथ्यानंच ह्या गोष्टी करायच्या, अजिबात हात लावायचा नाही, खूप जोरात चटका बसतो या साखरेचा। आता मी गॅस बंद करून घेतलेला आहे आणि सगळं मिश्रण आपण मिक्स करून घेणार आहोत। ही क्रिया खूप फास्ट करायची, नाहीतर हे थंड झालं तर अजिबात आपल्याला वड्या पाडता येत नाहीत। आता हे मिश्रण आपलं झालेलं आहे, तर आपण जो चॉपिंग बोर्ड तयार करून ठेवला होता तूप लावून त्यावरती हे मिश्रण सगळं ओतून घेणार आहोत। खरं तर किचन ओट्यावर केलं तर खूप सुंदर वड्या पडतात, पण मी इथं व्हिडिओमध्ये दाखवण्यासाठी चॉपिंग बोर्ड वापरलेला आहे। इथं मी कलत्यानंच पूर्ण पसरवून घेणार आहे। इथं मी थोड्या जाडसर अशा वड्या बनवणार आहे। तुम्हाला जर खूप पातळ वड्या करायच्या असतील तर तुम्ही लाटण्याला तेल लावून घ्यायचं आणि ह्या वड्या गरम असतानाच लाटून घ्यायच्या। गार झाल्यानंतर अजिबात हे लाटता येत नाहीत, अतिशय कडक होऊन जातं, कारण हे कॅरमेल थंड झाल्यानंतर कडक होऊन जातं, खुटखुटीत अशी वडी तयार होते। आता हे मिश्रण सगळीकडे पसरवून झालेलं आहे आणि थोडं थंड झालं की आपण याच्या लगेच वड्या पाडून घेणार आहोत, का तर नंतर आपल्याला या वड्याच्या वड्या पाडता येत नाहीत। थोडं थंड झालंय त्याच वेळेला मी अशा सुरीनं वड्या पाडून घेणार आहे आणि सुरीला जरासं तूप लावून घ्यायचं, म्हणजे छान वड्या पाडता येतात। आता थोडं थंड झालंय तर त्यामुळे माझ्या वड्या पाडायला थोडं कडक जात आहे। तर आपण लगेच थंड झाल्यानंतर वड्या पाडायच्याही आहेत आणि लगेच काढूनही घ्यायच्या आहेत, नाहीतर त्या कडक झाल्यानंतर त्या पडत नाहीत, तुम्हाला फोडून काढाव्या लागतात। म्हणून ओट्यावर जर हे लाटलं तर खूप सुंदर वड्या पडतात। मला पाहिजे त्या शेपमध्ये तुम्ही वड्या पाडू शकता। एकतर कापण्याच्या शेपमध्ये पाडायच्या किंवा चौकोनी पाडायच्या। मी तर चौकोनी वड्या पाडलेल्या आहेत। तिळगुळाच्या वड्या अशा चौकोनी छान दिसतात आणि ह्या वड्या लागतातही खूप छान खुसखुशीत आणि टिकतातही महिनाभर म्हणलं तर ह्या वड्या टिकतातही छान। आपली तिळाची खुटखुटीत अशी कुरकुरीत अशी चिक्की तयार झालेली आहे। तर या संक्रांतीला तुम्ही नक्की अशी वडी ट्राय करून पहा। बऱ्याच लहान मुलांना गुळाची चिक्की किंवा गुळाचा पदार्थ आवडत नाही,
तर तुम्ही अशी साखरेची चिक्की बनवून दिली तर नक्की त्यांना आवडेल, कारण की ही खुसखुशीतही लागते आणि खुटखुटीतही बनते. तर या मकर संक्रांतीला तुमच्या हळदी कुंकवाला अशीच नक्की वडी तयार करून पहा आणि कशी झाली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये नक्की शेअर करा. तिळगुळ घ्या, गोड बोला. मकर संक्रांतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. परत भेटू अशाच एका तडफदार व्हिडिओसह. धन्यवाद.